श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 23 ने वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी। असं तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते, परंतु प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात। पहिली म्हणजे कृष्ण पक्षामध्ये येते आणि दुसरी एकादशी तिथी जी आहे तर ती शुक्ल पक्षामध्ये येत असते। अपरा एकादशीला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं। अपरा एकादशीला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते। अपरा एकादशी ही वर्षातील प्रमुख एकादशीपैकी एक मानली जाते। अपरा एकादशी ही भगवान विष्णुदेवांना समर्पित आहे। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 11व्या दिवशी हा सण साजरा केला जातो। या दिवशी भाविक उपवास करतात। असं मानलं जातं की हे व्रत केल्याने मोक्ष मिळतो आणि भगवान श्रीकृष्णाने स्वतः अपरा एकादशीच्या उपवासाचे महत्त्व देखील सांगितले आहे। ब्रह्मपुराणानुसार अपरा एकादशीला मोक्षाचे प्रवेशद्वार मानले जाते आणि भगवान श्रीकृष्णाने या व्रताबद्दल असे म्हटले आहे की जे कोणी हे व्रत करते आणि भक्ती प्रामाणिकपणे पाळतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त होतो। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात। आपल्याला कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर आपले शत्रू जे आहेत तर ते आपली माफी मागण्यासाठी, आपल्याला आपल्या 7 पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होण्यासाठी काही या दिवशी उपाय सेवा देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। आपल्याला फक्त झाडाचं मूळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे। या झाडाचं मूळ आपण एकादशीच्या दिवशी जर हे मूळ घरामध्ये घेऊन आलात तर तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागेल। इतका हा प्रभावशाली उपाय आहे। आवर्जून मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करून बघा, नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा लाभ जो आहे तर तो मिळेल। तर आता कोणत्या झाडाचं मूळ आणायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे बघा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय जो आपण करणार आहोत तर हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी, त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकून राहावा अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे। आणि हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे। अपरा एकादशीचं महत्त्व म्हणजे काय, तर अपरा म्हणजे अपार संपत्ती प्राप्त होण्यासाठी, अपार धन प्राप्ती होण्यासाठी, अपार लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हा दिवस अतिशय खूप खास आणि महत्त्वाचा आहे। जी एकादशी आहे तर तीही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे। आता बघा, बऱ्याच वेळा काय होत असतं की आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु तर कष्टाला म्हणावी तशी आपल्या नशिबाची साथ मिळत नाही, हवा तसा पैसा आपल्याला मिळत नाही, आपल्याला पैसा प्राप्त होत नाही। जो पैसा आलाय तो कुठे ना कुठे या ना त्या कारणाने खर्च होतो। तुमच्या घरामध्ये कोणतंही महत्त्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल, म्हणजेच तुम्ही कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला सारख्या आर्थिक अडचणी येतात। आपल्याला हे समजत नाही की आपल्याला ह्या आर्थिक अडचणी का येतात, कारण आपण आपल्याकडे 10, 20, 50 हजार असेल, कितीही पैसे असले तरी काही वेळा अशी
काही परिस्थिती निर्माण होते की ते पैसे त्या ठिकाणी निघून जातात. म्हणजे असे काही खड्डे आपल्या वाटेमध्ये येतात की आपल्याकडचा तो जो पैसा आहे तर तो निघून जातो. तर आपल्याला हा पैसा टिकून राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या धनसंपत्तीमध्ये अपार वाढ होण्यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अपरा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्यावर जर एखादं कर्ज असेल तर ते कर्जमुक्त होण्यासाठी सुद्धा मार्ग मोकळे होतील. त्याचबरोबर तुमच्या घरामधील दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा संपून जाईल. तुमचा एखादा शत्रू आहे आणि तो तुमची प्रगती होऊ देत नाही, त्या प्रगतीमध्ये नेहमी अडथळे निर्माण करत आहे, तर ते अडथळे सुद्धा दूर होतील. तो शत्रू तो स्वतः तुमची घरी येऊन माफी मागेल, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपण बघा. आता जर आपल्या जवळपास कुठे अशी झाडं झुडपं आहेत की त्यामध्ये दैवी शक्ती असतात आणि अशी झाडं झुडपं जर आपण अशा काही तिथींना त्या काही प्रभावी उपाय केले, त्या झाडाची पूजा केली, सेवा केली, तर आपल्याला त्याचा फायदा होत असतो. म्हणूनच आपल्याला एक मूळ जे आहे सर ते आपल्या घरी आणायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जिथे कुठे तुमच्या जवळपास जर केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाचं किंवा आवळ्याचं झाड असेल तर त्या आवळ्याच्या झाडाचं तुम्हाला थोडंसं, अगदी थोडंसं मूळ काढायचं आहे. तर आता मूळ काढायला जाते वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा जाताना तुम्हाला पूजेचं ताट सोबत न्यायचं आहे, एक लोटा भरून पाणी सोबत घेऊन जायचं आहे, दिवा न्यायचा आहे, तुपाचा न्या, तेलाचा न्या. सर्वप्रथम झाडाचं विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला दोन्ही हात लावून माफी मागायची आहे आणि तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि मी या माझ्या इच्छेसाठी, माझ्या आर्थिक समस्येसाठी तुमचं थोडंसं मूळ जे आहे तर ते काढणार आहे, असं तुम्हाला आपले दोन्ही हात लावून केळीच्या झाडाला प्रार्थना करायची आहे आणि थोडंसं मूळ जे आहे तर ते काढायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला ते केळीचं मूळ जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. एखादं लाल कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये तुम्ही हे नंतर बांधून ठेवायचं आहे. खाली कापड ठेवा, त्यावरती तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला हे मूळ जे आहे तर त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे. त्या मुळाला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं आहे. भगवान श्री हरी विष्णू देवांना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे किंवा नमस्कार करायचा आहे. त्यानंतर मनोमन प्रार्थना करायची आहे की मी या समस्येसाठी तुमची ही सेवा करत आहे, उपाय करत आहे, मला याचा लाभ होऊ द्या. माझ्या संसारामध्ये ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या दूर होऊ द्या, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे. शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे, कारण उद्या योगायोगाने शुक्रवार आहे आणि वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. एवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. परत त्या पोटलीला तुमची सेवा करून झाल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. परत तुमची इच्छा बोलायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही आपल्याला बनवायची आहे. आता ही पोटली तुम्ही त्या दिवशी रात्रभर देवघरामध्ये ठेवू शकता आणि शनिवारी तुम्ही सकाळी तुम्ही जेव्हा उठाल आपली जी काय रोजची नित्यकर्म आहे ती आटपून घ्यायची. सकाळी आपलं शनिवारी अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आपली रोजची नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोटली तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला बांधू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, दुकान असेल, त्या गल्ल्यामध्ये लॉकरमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे, हे मूळ जे आहे आपण पोटली तयार केलेली आहे तर ती तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला बांधायची आहे.
पोटली बांधत असताना तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेरून सुद्धा बांधू शकता किंवा आतून सुद्धा बांधू शकता, परंतु बाहेरून आतमध्ये येणारी व्यक्ती ही त्या खालून आली पाहिजे अशा पद्धतीने ती पोटली तुम्हाला बांधायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मकता आहे तर ती प्रवेश करणार नाही। त्याचबरोबर ही पोटली आपण मुख्य दरवाजावरती बांधल्यानंतर घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशी पोटली जी आहे तर ती बनवायची आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।